आपण पाहत आहोत इयत्ता 5वी नवोदय अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया स्वाध्याय 3.2. पहिलं उदाहरण पाहू. स्वाध्याय 3.2 मधलं प्रश्न पहिला. 15/5च्या छेदस्थानी पुढीलपैकी सर्वात लहान कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. आपण अंशाधिक आणि छेदाधिक अपूर्णांक असे अपूर्णांक पाहिलेत. या छेदाधिक अपूर्णांकाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की कशाला म्हणतात छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा आहे. अंशापेक्षा छेद मोठा असणं म्हणजे छेदाधिक अपूर्णांक. हा दिलेला 12/15 हा अपूर्णांक हा अंशाधिक अपूर्णांक आहे, कारण 5 छेदापेक्षा 12 अंश मोठे आहेत. म्हणून याचं रूपांतर आपल्याला छेद मोठा करायचा आहे. मग छेद मोठा करण्यासाठी दिलेल्या पर्यायातील संख्यांपैकी कोणती संख्या, लहानात लहान कोणती संख्या छेदामध्ये मिळवावी म्हणजे छेद मोठा होईल. तर 12/5, 5मध्ये आपण 7 मिसळले, 7 आणि 5 12 होतात. म्हणजे 12/12 हे समान, छेद आणि अंश समान व्हायला लागला. याचं उत्तर मिळतं 1. असं नाही पाहिजे आपल्याला. छेद 12पेक्षा 1 तरी जास्त असावं, 1ने तरी जास्त असावं अशी संख्या आपल्याला तयार करायची. म्हणून समजा 5मध्ये आपण पुन्हा 6, 5 आणि 6 11 होतात, नाही चालत. 5मध्ये 8 मिसळले, प्लस केले, 5 8 आणि 5 13. मग हे 12पेक्षा 13 मोठे आहेत. म्हणजे 8 ही जर संख्या आपण हा पर्याय जर आपण छेदामध्ये 5मध्ये मिळवला तर आपल्याला निश्चितच अंशापेक्षा मोठी संख्या मिळते. तसंच पाहिलं तर 12 मिळवले तरी चालतात, परंतु आपल्याला काय सांगितलं त्यांनी की सर्वात लहान कोणती संख्या. मग 12 आणि 8 पैकी लहान कोण आहे? लहान आहेत 8. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की छेदामध्ये 5 + 8 बी, पर्याय क्रमांक बी मधील संख्या जर मिळवली तर आपल्याला छेद हा मोठा होतो आणि छेद मोठा झाला म्हणजे तो अंशाधिक अपूर्णांक मिळाला. अशा पद्धतीनं बी क्रमांकाचं उत्तर बरोबर. यानंतर दुसरा प्रश्न क्रमांक 2. 1.2/7 गुणिले 1/3 हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. याच्यात एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक, एक साधा अपूर्णांक आहे. अपूर्णांकाचा गुणाकार आपण पाहिला आहे. तत्पूर्वी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या, म्हणजे दोन्ही अपूर्णांक साधे होतील आणि मग आपण गुणाकाराची क्रिया करूया. चला, पहिली स्टेप. या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. तर आपण काय करतो, छेदस्थानच्या संख्येने पूर्ण संख्येला गुणाकार करतो. सुरुवातीला या दोघाचा गुणाकार होतो आणि या दोघाचा जो गुणाकार मिळेल त्यामध्ये आपण अंशस्थानची संख्या मिळवत असतो, म्हणजे प्लस करत असतो. या सूत्रानुसारच आपण याची मांडणी डायरेक्ट न सोडवता याची मांडणी करून घेऊ. मग 7 आणि पूर्णांक संख्या 1 यांचा गुणाकार आणि त्यामध्ये अंशस्थानची संख्या मिळवायची, म्हणजे प्लस करायची. अशा पद्धतीनं मांडून घेतलं आणि छेद जशास तसा ठेवावा लागतो. छेद 7 जशास तसा ठेवला. दुसरा, आतमधलं गुणाकाराचं चिन्ह जशास तसा आणि पुढचा अपूर्णांकही जशास तसा ठेवून घेतला. अशा पद्धतीनं आपण पहिली स्टेप मिळवली. यानंतर पुढच्या स्टेपला पहा. पुढच्या स्टेपमध्ये आपण सोडून घेऊ. पुढच्या स्टेपमध्ये सोडवायचं आहे. इथे पहा, या दोघाचा गुणाकार, या सुरुवातीला 7 गुणिले 1 ह्या दोघांचा गुणाकार आपण या ठिकाणी करून घेऊ. 7 × 7 म्हणजे या दोघाचा गुणाकार मिळाला 7. +2 जशास तसे ठेवले आणि छेदस्थानचे 7ही जशास तसे ठेवले आणि पुढचा अपूर्णांक हा अपूर्णांक जशास तसा या ठिकाणी लिहून घेतला.
बस या ठिकाणी आपण थांबू. आणखी पुढं काय पुढच्या स्टेपमध्ये काय होते पाहू. पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग पर्याय आपल्याला 7+2 अशा कंसाच्या स्वरूपात दिलेला असल्यामुळं हा पहिला कंस आपल्याला सोडून घ्यायचा नाही. का तर पर्याय आपल्याला अशा पद्धतीचे दिलेले आहेत. फक्त गुणाकाराच्या स्वरूपात याची मांडणी करून घ्यायची आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्याच्या पद्धतीमध्ये फक्त मांडणी करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीचा पर्याय आपल्याला उत्तरामध्ये दिला आहे. म्हणून हा पर्याय मिळवण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे. तर पहा, या गुणाकार इथं एक अपूर्णांक आहे, इकडं दुसरा अपूर्णांक आहे, दोघांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. असं असेल तर आपण अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार मानतो. मग त्या पद्धतीनं आपण गुणाकार करून घेऊ. या ठिकाणी पहा, 7+3 ही पहिली संख्या अंशस्थानची आणि दुसऱ्या अपूर्णांकाची 1 यांचा दोघाचा गुणाकार अंशस्थानी मांडला. छेदस्थानचे 7 इकडचे 3, 7 गुणवले 3 या दोघाचा गुणाकार इथं मांडला. अशा पद्धतीनं फक्त आपण याच पद्धतीची मांडणी करून घेतली आणि पाहिलं तर आपल्याला हीच स्टेप उत्तर म्हणून आपल्याला पर्याय दिलेले आहेत. म्हणून या पद्धतीचा पर्याय आपल्याला शोधायचा. बी क्रमांकाचं उत्तर असावं. बी पर्याय आपल्याला सोडून बी पर्यायाला आपल्याला उत्तर म्हणून लिहायचं आहे. अशा पद्धतीनं काही उदाहरणांचे स्टेप पूर्ण होण्या अगोदरच आतमधली स्टेप मध्येच असणारी एखादी स्टेप आपल्याला उत्तर म्हणून दिलेली असते. ते सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे आणि ती स्टेप मिळवून आपण ते योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो. अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक कसा असेल. समजा पुढं डॅश डॅश दिलं म्हणजे काय, त्याचे पर्याय दिलेले 4 पर्याय आहेत आपल्याला दिलेले की तो अपूर्णांक लहान असेल मोठा असेल अशा पद्धतीचे पर्याय आहेत. ते पर्याय तुम्ही वाचा, प्रश्न क्रमांक 3 समोर ठेवा आणि मग आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करू. पाहू काय होतं ते. मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकतो अशा पद्धतीचा डी पर्याय आणि ते उत्तर आपल्याला कसं मिळतं हे शोधायचं आहे. पण त्याचं उत्तर आहे की तो मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा किंवा लहान असू शकतो. आता या ठिकाणी अपूर्णांकही दिलेलं नाही, त्यामध्ये कोणती संख्या मिळवायची हेही दिलेली नाही. परंतु अशा पद्धतीचं उदाहरण आपण प्रत्यक्ष तयार करून त्याचा अभ्यास करू शकतो किंवा काय होतं आहे, खरंच असं होतं आहे का हे पाहू शकतो. मग त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आपण या ठिकाणी एक अपूर्णांक स्वतः तयार करून घेतला. हा छेदाधिक अपूर्णांक आहे 2/5. याच्यामध्ये आपल्याला स्वतःहूनच एक नैसर्गिक संख्या मिळवायची आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या आपण मोजण्यासाठी संख्या वापरतो, मोज संख्या 1 पासून ज्या सुरू होतात त्या सर्व संख्या, 1च्या पुढे असणाऱ्या सर्व संख्यांना किंवा आपण मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो, 1 पासून कुठलीही वस्तू मोजायला सुरू करतो त्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणतात. मग अशा संख्या कुठलीही एक संख्या आपण 3 घेतली, पण ती घेतलेली संख्येनं अंशालाही आणि छेदालाही आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करून घेतली, डायरेक्ट छेदामध्ये आणि अंशामध्ये बेरीज करायची आहे. इथं काय अपूर्णांकाच्या बेरजेचा नियम वापरायचा नाही. छेदामध्ये 2 मिळवा म्हणजे 5/3, 5+3 8 उत्तर मिळेल. अंशामध्ये 3 मिळवा, 2 आणि 3 यांची बेरीज होईल 5. अशा पद्धतीनं 5/8 अपूर्णांक मिळेल. आता आपल्याला शोधावं लागेल की मूळचा जो अपूर्णांक, मूळ कोणता, मूळ म्हणजे हा पहिला कोणता 2/5, हा मोठा की हा मोठा, यापैकी मोठा कोणता. मग यापैकी मोठा शोधण्यासाठी आपल्याला याचा छेद समान करून घ्यावा लागेल आणि त्यातला मोठा कोणता हा शोधावा लागेल. हा मूळ अपूर्णांक आणि हा मिळालेला त्यामध्ये एक नैसर्गिक संख्या मिळून मिळालेला अपूर्णांक. मग आपण ते दुसऱ्या ठिकाणी आपण याचं कोणता मोठा यासाठी आपण अभ्यास करणार आहोत. हे 2/5 त्याचं उत्तर आपल्याला मिळालं 5/8. पण हे समच्छेद केल्यानंतर आता हे 2 समच्छेद केले तरच आपल्याला समजू शकतं की यातला मोठा अपूर्णांक कोणता.
खाली आपण त्यांचा छेद समान करून घेतला आहे. मग छेद समान केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणून आपल्याला हा मिळालेला अपूर्णांक, हे 25 मोठे असल्यामुळे हा अपूर्णांक मोठा आहे, म्हणून हा मिळालेला अपूर्णांक नंतर मिळालेला मूळ अपूर्णांक आणि नंतर मिळालेला अपूर्णांकामध्ये हा मोठा अपूर्णांक मिळाला. चला, म्हणजे छेदाधिक अपूर्णांकामध्ये आपण एकच नैसर्गिक संख्या अंश आणि छेदामध्ये मिळवली तर आपल्याला जो मिळणारा अपूर्णांक आहे तो अपूर्णांक मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा मिळतो. या ठिकाणी सिद्ध झालं. आता दुसरा मुद्दा राहतो. चला, मूळच्या उदाहरणावर यामध्ये दुसरी स्टेप, की समजा हा झाला मोठा अपूर्णांक मिळाला, पण लहान असू शकतो. लहान कसा मिळतो? चला, अंशाधिक अपूर्णांक या ठिकाणी लिहून घेतला. त्यामध्ये आपल्याला कुठली एक नैसर्गिक संख्या मिळवायची, म्हणून आपण 2 नैसर्गिक संख्या घेतली. त्या 2ने आपण अंशामध्ये मिळवली आणि छेदामध्ये मिळवली. 7 मध्ये 2 मिळवले, उत्तर मिळालं 9. 3 मध्ये 2 मिळवले, छेद मिळाला 5. 9/5 हा मिळालेला अपूर्णांक नंतर, आणि मूळचा अपूर्णांक 7/3. यापैकी मोठा कोणता किंवा लहान कोणता? आपल्याला मिळालेला अपूर्णांक लहान मिळाला की मोठा हे शोधण्यासाठी पुन्हा आपण पुढच्या पाठीमागच्या बोर्डवर जाऊ आणि तिथं आपण शोधू, पाहू की काय होतं. एक नवीन उदाहरण, म्हणजे दिलेलेच अपूर्णांक आपण जशाल तसे 7/3 हा अपूर्णांक, आणि मिळालेला अपूर्णांक आहे आपल्याला 9/5. मग आता याच्यामध्ये पहा, यांचा छेद समान करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यापैकी मोठा अपूर्णांक कोणता. छेद समान करून घेतला. छेद समान करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात आलं, छेद समान करून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यापैकी पहिला अपूर्णांक मोठा आहे. म्हणजे आपल्याला मूळचा अपूर्णांक मोठा राहिला, म्हणजे मिळालेला अपूर्णांक हा छोटा अपूर्णांक मिळाला आपल्याला. हा जर छोटा अपूर्णांक मिळाला असेल तर लहान होऊ शकतो किंवा मोठा होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर याचं लिहायचं आहे. ही सिद्धता आपण या ठिकाणी दिलेली. एकतर अशी बेरीज केल्यानंतर आपल्याला एकतर मोठा अपूर्णांक मिळेल किंवा लहान अपूर्णांक मिळेल. हे या उदाहरणाचं उत्तर आहे, आणि ते उत्तर आपण या ठिकाणी तुमच्यासमोर लिहून दिलेलं आहे. डी पर्याय क्रमांकाचं उत्तर. अशा पद्धतीनं तिसरा प्रश्नाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे किंवा समजून घ्यायचा आहे. आता प्रत्येक वेळेस असं परीक्षेत करून पाहण्याची गरज नाही. आपल्याला एकदा माहीत झालं की मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकतो मिळणारा अपूर्णांक, तर बस लक्षात ठेवून द्या. या ठिकाणी तिसरा प्रश्न संपतो. आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. 4 नंबरचा प्रश्न. एक पदावली आपल्याला सोडवण्यासाठी दिली. आपण नमुना प्रश्न स्वाध्याय 1 आणि स्वाध्याय 2 मध्ये सुद्धा अशी पदावली दिलेली. ही आपण तिसरी पदावली अशा पद्धतीची मोठी पदावली सोडवित आहोत. ही पदावली आहे 4.1/2 अधिक 2.1/4 हे पहिल्या कंसामध्ये दिलेत. भागाकाराचं चिन्हामध्ये दुसऱ्या कंसामध्ये 4.1/2 वजा 2.1/4 अशा पद्धतीची ही पदावली. चला तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिली स्टेप पाहू की दिलेले पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे साध्या अपूर्णांकात प्रथम करून घेऊ, आणि नंतर त्याची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय असेल ते आपल्याला सोडवायचं आहे. पहिल्या कंसातील पहिल्या कंसामध्ये 4.1/2 याचं आपल्याला साध्या अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं आहे. ते कसं करणार? 4 आणि 2 या छेदस्थानच्या संख्यांचा छेदस्थानची संख्या आणि पूर्णांक संख्येचा गुणाकार. 4 2 8, त्यामध्ये अंशस्थानची 1 मिळवले 9, अंश मिळाला 9 आणि छेदस्थानची 2 ही संख्या जशाच तशी, म्हणून आपल्याला पहिला अपूर्णांक मिळाला 9/2 हा अपूर्णांक. चला, आता दुसरा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं मधलं प्लसचं चिन्ह जशाच तसं लिहिलं. आता आपल्याला दुसरा अपूर्णांकाचं साधा अपूर्णांक मिळवून घ्यायचा. तो बघू कसा. पूर्ण संख्या 2 आणि छेद यांचा गुणाकार. 4 2 8, अंशस्थान तिच्यात मिळवले 9 आणि मूळचे छेद जशाच तसे 4, 9/4 अशा पद्धतीनं दुसरा साधा अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला मिळाला. तो आपण इथं लिहून घेतला आहे. मग पुढं मधलं भागाकाराचं चिन्ह जशाच तसं लिहिलेलं आहे. आता पुढच्याही साध्या कंसातील पूर्णांकयुक्त अपूर्णांक हे आपल्याला साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घ्यायचे. तर घ्या करून. पहिलीच पद्धत वापरायची. 4 2 8 + 1 9, 9/2 वजाचं चिन्ह जशाच तसं.
2चा आणि 4चा गुणाकार 4 दोन्ही 8, 8मध्ये 1 मिळवले 9, 9 छेदस्थानी 4. अशा पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या कंसातील पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून आपण घेतलेले आहेत. आता हे अपूर्णांकाची आपण बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. पहिल्या कंसातील 2 अपूर्णांक 9/2 अधिक 9/4 यांची बेरीज आपण खाली करून घेतली. यांचा छेद समान करणं गरजेचं आहे. इथं 2 आहे, इथं 4 आहे. यांचा छेद आपल्याला समान करायचा आहे, परंतु यामध्ये आपण दुसरा नियम वापरतो आहोत. दुसरा नियम म्हणजे छेदस्थानच्या 2 संख्यापैकी मोठी संख्या ही दुसऱ्या संख्येच्या पटीत येते. म्हणजे 2च्या पटीत 4 येतात, म्हणून 4 हा यांचा लसावी आणि 4 हा छेदस्थानी लिहिला. अंशस्थानी पहिल्या अपूर्णांकाचा छेद 4 करण्यासाठी 2ला 2ने गुणावं लागेल, म्हणून अंशस्थानलाही आपण 2ने गुणले. 9 दोन्ही 18 झाले. अशा पद्धतीने 18 मिळाले आपल्याला पहिली संख्या. ठीक आहे. आता दुसरी संख्या, दुसऱ्याचा छेद ऑलरेडीच आपल्याकडे 4 असल्यामुळं आपण 9ला जशाच तसं लिहून घेतलं. म्हणजे 18 + 9/4 हा पहिला कंस आपल्याला या ठिकाणी मिळाला. आता आपण काय करू, आतमध्ये जे भागाकाराचं चिन्ह आहे ते जशाच तसं लिहून घेऊ. भागाकाराची क्रिया सर्वात शेवटी होईल. अगोदर आपल्याला कंस सोडवून घ्यायचे आहेत. मग कंस सोडवून घेणं म्हणजे कंसातील जी क्रिया असेल ती अगोदर करून घ्यावी लागते. या पद्धतीनं आपण हे कंस सोडविण्याचा प्रयत्न करतो आहोत. दुसरा कंस सोडवायचा आहे. दुसऱ्यातही त्याच पद्धतीनं छेद समान करून घ्या. छेद इथं 2 आहे, इथं 4 आहे. या दोघातली मोठी संख्या 4 आहे. 4 ही 2च्या पटीत येते, म्हणून आपण 4 हा छेद ठेवला. आलेल्या छेदानं प्रत्येक अपूर्णांकाला आपण गुणून घेतलं. ही पद्धत आपण वापरतो. या पद्धतीनं घ्या. 4ला गुण, इथं 4ने गुणा. हे 4 इथं कटतात, म्हणजे दुसरा अंश आपल्याला 9 मिळणार आहे. आणि इथल्या 2ने आपण ह्या 4ला गुणलं. 2 दोन्ही 4, 2चा भाग बसला. 9 दोन्ही 18 ही पहिली संख्या मिळते. ही पद्धत आपण मूळ बेसिक ज्यावेळेस आपण शिकत होतो त्यावेळेस शिकलो होतो. अशा पद्धतीनं 18 - 9/4 ही स्टेप आपल्याला मिळून जाईल. चला ठीक आहे. इथपर्यंत समजलं असं समजून आपण पुढं जाऊ. पुढच्या स्टेपमध्ये आपण प्रवेश करू. बघा 18 + 9 छेदस्थानी 4. 18 + 9/4 याचं रूपांतर बघा. यामध्ये आपण अंशस्थानची क्रिया करून घ्यायची. 18 अधिक 9, 18 अधिक 9 किती झाले 27. 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 27/4. भागाकाराचं चिन्ह जशास तसं. कंस निघून गेला. ज्यावेळेस कंसातील संख्येचं उत्तर मिळतं त्यावेळेस कंसातील क्रिया पूर्ण होतात. मग कंसातील बेरजेची क्रिया पूर्ण झाली, म्हणून साधा अपूर्णांक मिळाला की तो आपल्याला कंस काढून टाकता येतो. तसा दुसराही कंस आपण वजाबाकीची क्रिया करून घेऊ. 18मधून 9 गेले, खाली राहिले 9, 9/4. अशा पद्धतीनं हे दुसऱ्या कंसाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. आपण या ठिकाणी ही स्टेप आपण पूर्ण मिळवली. या ठिकाणी पुढं जाऊ आपण. आता 2 अपूर्णांक ह्या स्टेपमध्ये विचार करा. 2 अपूर्णांक दोघांच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे आणि 2 अपूर्णांकाच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह असेल तर ही प्रक्रिया आपण कशी करतो किंवा ही क्रिया कशी सोडवतो, तर आपण पाहिलं आहे की पहिला अपूर्णांक जशास तसा लिहून घेतला 27/4. मधल्या भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुणाकाराचे चिन्ह लिहिले आपण. आता पुढचा जो अपूर्णांक 9/4 त्या अपूर्णांकाची गुणाकार व्यस्त संख्या 9/4ची गुणाकार व्यस्त 4/9. म्हणून आपण अंशाला छेदाला अंशस्थानी आणि अंशाला छेदस्थानी लिहिलं, म्हणजे गुणाकार व्यस्त मिळाली. गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे मूळच्या संख्येला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर त्यांचा गुणाकार आपल्याला 1 मिळेल, अशी ही कन्सेप्ट आहे. मग 9/4ला 4/9ने गुणल्यानंतर आपल्याला 1 मिळतात का? मिळतातच. आपण पाहू. या ठिकाणी गुणाकार व्यस्त ही संख्या, ही कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेऊ. 9/4 ही मूळची संख्या. या संख्येला आपण दुसऱ्या अशा संख्येने गुणून घ्यायचं. 4/9ने गुणलं, कारण ही गुणाकार व्यस्त आहे. बघा, यांचा गुणाकार आपल्याला 1 मिळतो आणि ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 मिळतो. 9चा भाग बसला, 9 गेले कटले, म्हणजे 1चा भाग बसला, 4 कटले, 1 इथले 1, इथले 1, 1चा गुणाकार 1 मिळाला. खालचे 1 यांचा गुणाकार 1 मिळाला. 1/1 याचं उत्तर मिळालं 1. म्हणजे ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो अशा संख्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असे म्हणतात. ही कन्सेप्ट आहे. मग आपण भागाकाराऐवजी गुणाकाराचे चिन्ह लिहून पुढच्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या या ठिकाणी आपण लिहून घेतली.
इथं ही स्टेप कंप्लीट झाली. यानंतर पुढं आपण जाण्याचा प्रयत्न करू. पहा यानंतरची स्टेप. आता खूप सोपं आहे. माहीत आहे आपल्याला की अंशस्थानच्या संख्यांचा किंवा अगोदर एखाद्या संख्येने अंशस्थानच्या एखाद्या संख्येने छेदस्थानच्या संख्येला पूर्ण जर भाग जात असेल तर भाग देऊन घ्या. 4 आणि 4चा पूर्ण भाग बसला. 9ने 27ला भाग दिला. 9 त्रिक 27, 3चा भाग बसला. 3 आणि इथले 1, 3चा आणि 1चा गुणाकार 9 त्रिक 27. अशा पद्धतीनं या ठिकाणी लिहिण्यात चूक झालेली आहे. 3 आणि 1चा गुणाकार, इथं 3 अधिक 1चा गुणाकार आणि नंतर या ठिकाणी छेदस्थानचे इथं 1 राहिलेला, इथं 1 राहिलेला, 1चा गुणाकार. अशा पद्धतीनं चला पुढच्या स्टेपमध्ये आपण पाहू उत्तर काय मिळतं आहे. उत्तर मिळेल आपल्याला हे वरचे 3 आणि 1चा गुणाकार 3/1 म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आपल्याला मिळेल. 3. अशा पद्धतीनं 3 पर्याय असणारं उत्तर आपल्याला त्यामध्ये शोधायचं आहे आणि ते लिहायचं आहे. या पद्धतीनं आपण अशा पद्धतीची पदावली सोडवू शकतो. याचा सराव करा, व्यवस्थित पहा. हा प्रश्न 4था. यानंतर आपण 5वा प्रश्न पाहू. प्रश्न 5वा. 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला साध्या अपूर्णांकांची एक पदावली या ठिकाणी दिलेली, 2 बेरीज आणि 1 गुणाकार या ठिकाणी दिलेला आहे. इथं काही कंसाचा उपयोग केलेला नाही. मग आपल्याला ठरवावं लागेल की यापैकी सर्वात सुरुवातीला कोणती क्रिया करायची, बेरीज करायची की गुणाकार करायचा की दुसरी बेरीज करायची. मग यासाठी आपण पुन्हा पूर्ण संख्या व त्यावरील मूलभूत क्रिया यामध्ये पाहिलेला नियम कंचे भागू बेव नियमानुसार अगोदर आपल्याला कंचे, याच्यात कंस नाही, चाचीचे नाही, मग भागाकार गुणाकार ही क्रिया अगोदर भागकार होईल, भागकारही नाही म्हणून गुणाकार होईल. मग गुणाकाराची क्रिया इथं करून घेऊ. 2 संख्यांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे ते आपण 2 पूर्णांकामध्ये गुणाकार आहे. कशामध्ये? 4/3 आणि 1/3 मध्ये गुणाकार आहे, तो करून घ्यायचा. गुणाकार कसा करतात? अंशस्थानच्या संख्येचा गुणाकार अंशस्थानी करावा, म्हणजे 4 आणि 1चा गुणाकार अंशस्थानी करून घ्यायचा आणि छेदस्थानच्या संख्येचा गुणाकार छेदस्थानी करून घ्यायचा. 3 गुणिले 3 अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मांडणी करून घेतलेली आहे. ठीक आहे. यानंतर पुढची स्टेप पहा. पुढच्या स्टेपमध्ये 4 आणि 1चा गुणाकार 4×1=4 मिळाला. हे 4 आपण या ठिकाणी पाहतो आहोत. 4चा आणि 1चा गुणाकार इथं 4×1=4 मिळाला. 3चा आणि या 3चा गुणाकार 3×3=9 मिळाला. म्हणजे अशा पद्धतीनं 4/9 हा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळाला. ठीक आहे. यानंतर आता फक्त बेरजेचीच क्रिया राहिली. आता एकत्र बेरीज आपण तिघांची करून घेऊ शकतो. त्यासाठी छेद समान करून घ्यावा लागेल. मग छेद समान करण्यासाठी संख्या मिळेल, मोठी संख्या 9 आहे, ती दोन्हीही 3च्या पटीत येते, म्हणून 9 हा लसावी आपण एकदाच लिहून घेतला. आलेल्या लसावीनं पहिल्या अपूर्णांकांना गुणून घ्या. या ठिकाणी 3चा भाग बसला, 3×3=9 म्हणून 3×4=12 हा 12 पहिल्यांदा मिळाला. त्या पद्धतीनं दुसऱ्या अपूर्णांकालाही 9 गुणलं, त्यास 9 कटले 1चा भाग बसला, 4×1=4 ही दुसरी संख्या 4 मिळाली. इथंही आपण 9 गुणून घेऊ. 9ला गुणताना इथं 3चा भाग बसला म्हणून 3 आणि 1चा गुणाकार 3 मिळाला. अशा पद्धतीनं 12 + 4 + 3 अशा पद्धतीनं अंशस्थानच्या संख्या आपल्याला मिळाल्या. यानंतर आपण पुढची स्टेप पाहू. पुढच्या स्टेपमध्ये 12 + 4, 12मध्ये 4 मिळवले, 12×4 16, 16मध्ये 3 मिळवले, 16×3 19, 19/9 अशा पद्धतीचा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळाला. आणि 19/9 अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला पर्यायामध्ये सापडेल. नसेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. या ठिकाणी 5वा प्रश्नही संपतो. आपण आता 6वा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू. 6वा प्रश्न आपल्याला असा दिला आहे
की यामध्ये एक चौकटी कंस आहे, त्याच्यामध्ये साधा कंस आहे. साध्या कंसामध्ये 1/2 भागाकाराचं चिन्ह आहे आणि 2/3 या 2 अपूर्णांकाचा भागाकार आणि त्यामध्ये +1 करायचे आहेत. सोपं आहे. सुरुवातीला साधा कंस सोडून घ्यावा लागेल. साधा कंस सोडवित असताना त्यातली भागाकाराची क्रिया करायची. मग भागाकाराची पुन्हा गुणाकार व्यस्त संख्या घ्यावी लागेल, त्या भागविले उलट गुणिले करून घ्यावं लागेल. म्हणून पहिली संख्या जशास तशी लिहिली 1/2. मधल्या भागाकाराऐवजी गुणाकाराचं चिन्ह दिलं आणि मग आपण 3/2 म्हणजे पुढच्या संख्येचे गुणाकार व्यस्त किंवा उलट संख्या या ठिकाणी लिहून घेतली. अशा पद्धतीनं स्टेप मिळाली. पुढच्या स्टेपमध्ये या ठिकाणी अंशस्थानच्या संख्येचा, साध्या कंसातील अंशस्थानच्या संख्येचा गुणाकार अंशस्थानी मांडून घेतला, छेदस्थानच्या संख्येचा गुणाकार छेदस्थानी मांडून घेतला. अशा पद्धतीनं ही संख्या आपल्याला मिळाली. ही स्टेप मिळते. यानंतर पुढच्या स्टेपमध्ये आपण 1/2 1 गुणवले 3चा गुणाकार म्हणजे अंशस्थानच्या संख्येचा 2 संख्यांचा गुणाकार या ठिकाणी करून घ्यायचा. 1चा आणि 3चा गुणाकार मिळाला 3, 2चा आणि 2चा गुणाकार मिळाला 4. आणि मग अशा पद्धतीनं या ठिकाणी पहिला कंस या ठिकाणी निघून जातो. पहिला कंस काढून टाकायचा. त्याचं उत्तर मिळेल आपल्याला 3/4 बेरजेचं चिन्ह आणि पुढची संख्या 1. तसं तर 3/4 हा अपूर्णांक म्हणजे हा झाला पाऊण आणि 1 हा पूर्ण आहे. 1 पूर्ण आणि पाऊण म्हणजे किती झाले? 1.3/4 अशा पद्धतीचं याच ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतं. यालाही आपण 1.3 हे समजल्यानंतर तुम्हाला नंतर लक्षात येईल 3/4 अशा पद्धतीने इथंच उत्तर मिळालं. परंतु समजत नसेल, डायरेक्ट समजत नसेल, सरावानंतर समजेल, पण समजत नसेल म्हणून आपण पुढं ती स्टेप करण्याचा प्रयत्न करू. या संख्येच्या 1च्या छेदस्थानी काही नाही म्हणजे 1 घेतला. मग आता या 2 अपूर्णांक तयार झाले. मग अपूर्णांकामध्ये आपण यांची बेरीज करून घेऊ. 3/4 अधिक 1/1 यांचा छेद समान करावा लागेल. छेद समान करण्यासाठी आपण 4 छेद घेतला. आलेले छेद आणि पहिल्या अपूर्णांकाला गुणलं. तिथले 4चा 4चा भाग बसल्यामुळे उत्तर आलं 3. इथं 4ने गुणलं, 4चा आणि 1चा गुणाकार आला 4 म्हणजे इथं 4 मिळाले. अशा पद्धतीनं आपल्याला 3 अधिक 4 छेदस्थानी 4 अशा पद्धतीची ही स्टेप मिळाली. मग यानंतर अंशस्थानच्या संख्येची बेरीज करा. 4 + 3 4 आणि 3 7 झाले, 7 मिळाले. 7/4 अशा पद्धतीचं 7/4 ही स्टेप किंवा हा अपूर्णांक आपल्याला मिळेल. यानंतर त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. 4ने 7ला भाग देत असताना पूर्ण भाग बसेल 1चा. 4 1 4 म्हणजे 1 ही पूर्णांक संख्या मिळाली. पण 1चा भाग बसल्यानंतर 7मधून 4 वजा केले तर 3 बाकी उरते. ही बाकी वर लिहिली आणि ज्या संख्येने भाग देत होतो ती संख्या जशास तशी खाली. अशा पद्धतीनं इथे अपूर्णांक आपल्याला मिळतो 1.3/4 आणि हे उत्तर आपल्याला पर्यायामध्ये अपेक्षित आहे. इथे प्रश्न 6वा संपला. यानंतरचा 7वा प्रश्न, मला वाटतं हा शेवटचा प्रश्न या स्वाध्यायातला. 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. अशा पद्धतीचं उदाहरण आपण पाठीमागंही स्वाध्याय 1मध्ये किंवा नमुना प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे आणि हे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. यामध्ये स्वतःला आपल्याला समीकरण तयार करण्याची सवय लावावी लागते. प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार समीकरण तयार करावं लागतं. यासाठी आपण पाठीमागे चौकोनांचा उपयोग केला होता. 2 संख्या म्हणलं की 2 चौकोन घेतले. गुणाकार म्हणलं की दोघाच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह लिहिलं. 5/6 उत्तर मिळतं म्हणून लगेच बरोबरचं चिन्ह घेऊन आपण पुढं तो अपूर्णांक लिहिला. अशा पद्धतीची स्टेप यामध्ये वापरायच्यात. पाहू आपण. त्यापैकी एक संख्या 2/3 असेल तर दुसरी संख्या कोणती? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे. यातली पहिलं वाक्य नीट पहा. पहिल्या वाक्याचा व्यवस्थित अभ्यास करा. बघा की 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. मग याच्यामुळे 2 संख्या आपल्याला घ्याव्या लागतील. 2 संख्या माहीत नाहीत म्हणून आपण पहिली संख्या एक चौकोन मांडली, दुसरी संख्या एक चौकोन मांडला. दोघाचा गुणाकार म्हणून आपण गुणाकाराचं चिन्ह आतमध्ये लिहिलं आणि त्याचं उत्तर 5/6 आहे म्हणजे गुणाकार 5/6 आहे म्हणून त्याच्याबरोबर आपण 5/6 असं मिळतंय असं लिहिलं. हा झाला पहिल्या वाक्याचा अभ्यास.
यानंतर दुसऱ्या वाक्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला खालच्या स्टेपला येऊ. दुसऱ्या वाक्यामध्ये त्यापैकी एक संख्या दिली. मग एक संख्या कोणती? समजा आपण ती एका चौकोनाच्या ठिकाणी ती संख्या लिहिली. मग दुसरा चौकोन माहीत आहे का? नाही, तो जशाच तसा राहील. म्हणजे त्या ठिकाणी आपण प्रश्नार्थक चिन्हही देऊ शकतो, एक्स गृहीत मानू शकतो, किंवा तसाच चौकोन जरी ठेवला तरी काही हरकत नाही. समजण्यासाठी तो रिकामा चौकोन आहे. त्या रिकाम्या ठिकाणची संख्या आपल्याला शोधायची आहे. मग हे झालं समीकरण तयार. आता दिलेलं हे समीकरण सोडवलं की आपल्याला उत्तर मिळून जाईल. या चौकोनाचं उत्तर निघतं आणि तीच संख्या म्हणजे दुसरी संख्या. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवणार आहेत. चला तर पाहू. समीकरण तयार झालं आहे. समीकरण झाल्यानंतर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला एक संख्या आहे, डाव्या बाजूला एक संख्या आहे, असं न करता संख्या एका बाजूला आणि चल किंवा न दिलेल्या गोष्टी एका बाजूला, या पद्धतीने आपण हे उत्तर काढायचं असतं. मग आपल्याला संख्या एका बाजूला म्हणजे ही इथलचे 2/3 यांना आपण इकडं न्यावं लागेल. मग ते तिकडं बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जात असताना त्याच्यामध्ये पक्षांतराचा नियम येतो. पक्षांतर म्हणजे ती संख्या जर इथल्या संख्येच्या सोबत गुणाकारात असेल तर तिकडे भागाकारात जाणार. इथल्या संख्येसोबत ती भागाकाराच्या क्रियेत असेल तर इकडं गुणाकारात जाणार. इकडं ती वजा असेल तर इकडं प्लस होणार. इथं दुसऱ्या संख्येसोबत ती प्लसमध्ये असेल तर इकडं वजामध्ये जाणार. या पद्धतीनं पक्षांतराचा नियम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे किंवा त्या पद्धतीनं अवलंबवायचा आहे, इथं वापरायचा आहे. मग यामध्ये आपल्याला लक्षात येईल की पहिली जी संख्या आहे आपली ती कशी आहे? या चौकोनासोबत या संख्येचा गुणाकार आहे, म्हणून ही गुणाकारातली संख्या तिकडं जाताना भागाकारात जायला पाहिजे आणि जातेच. मग त्या पद्धतीनं आपण तिचा भागाकार तिकडं करून घेऊ. ते भागाकार करण्यासाठी आपण पुढची स्टेप मांडून घेऊ. पहिला चौकोन जशाच तसा, डाव्या बाजूचा चौकोन आपण जशाला तसा ठेवला. ही संख्या फक्त उचलून या ठिकाणी मांडून घेतली, पण ही इकडं गुणाकारात होती म्हणून आपण भागाकार केला. या पद्धतीनं, अशा पद्धतीनं आपल्याला ही संख्या मिळाली. म्हणजे समीकरण आपल्याला आता मिळेल चौकोन किंवा बरोबर चिन्हाच्या पुढचं समीकरण 5/6 भागिले 2/3. मग ही संख्या 2 अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा हे आपल्याला माहीत आहे, आपण शिकलेलं आहे. की मधलं भागाकाराचं चिन्ह काढा, त्याऐवजी गुणाकार लिहा, पुढच्या संख्येची गुणाकार व्यस्त लिहा. मग त्या पद्धतीने हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. चौकोन जशाच तसा, कारण ती संख्या आपल्याला मिळवायची आहे, ही संख्या मिळवायची आहे, याचं उत्तर मिळवायचं आहे. ते उत्तर यांच्या काटाकाटीतून किंवा हे समीकरण सोडवल्यावर मिळून जाईल. मग आपण पहिला अपूर्णांक जशाच तसा लिहिला 5/6. या भागाकाराऐवजी इथे गुणाकाराचं चिन्ह लिहिलं आणि पुढच्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या आपण या ठिकाणी खाली लिहिली. म्हणजे इथलचे 3 छेदस्थानचे इथं अंशस्थानी लिहिले, इथले 2 अंशस्थानचे इथं छेदस्थानी लिहिले. अशा पद्धतीनं गुणाकार व्यस्त संख्या आपल्याला मिळाली. यानंतर आपण पुढची स्टेप करण्याचा प्रयत्न करू. 2 अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. मग 5 आणि 3चा गुणाकार या ठिकाणी मांडला, 6 आणि 2चा गुणाकार या ठिकाणी मांडला. अशा पद्धतीनं आपण ही स्टेप सोडवली. पुढच्या स्टेपमध्ये आपण याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू. 5 गुणिले 3 6 गुणिले 3. चला, इथं अंशस्थानच्या संख्येनं 5 छेदस्थानच्या संख्येला भाग जात नाही, 3ने खालच्या संख्येला भाग जात असेल तर देऊन टाकायचा. मग 3 1 3 आणि 3 2 6. आता दुसऱ्या कुठल्या संख्येने पूर्ण भाग जात नाही. मग ही मिळालेल्या संख्या आपण लिहून घेऊ. इथं पहिले 5 जशाच तसे, हे 5 खाली जशाच तसे. इथं 1 मिळालेले ते 1 इथं लिहून घेतले. ही 2चा भाग बसलेले हे 2 या ठिकाणी आपण लिहिले आणि दुसरे 2 जशाच तसे आपण त्या ठिकाणी लिहून घेतले. या पद्धतीने आपण पुढची स्टेप मिळवली. शेवटी याचं उत्तर लिहित असताना अंशस्थानच्या संख्येचा गुणाकार अंशस्थानी हा नियम आहे. मग 5चा आणि 1चा गुणाकार 5 आणि 2चा आणि 2चा गुणाकार 2 2 4. अशा पद्धतीनं 5/4 हा अपूर्णांक आपल्याला या ठिकाणी मिळाला. पहा, 5/4 अपूर्णांक मिळाला म्हणजे काय झालं? 5/4 ही आपल्याला या दुसऱ्या चौकोनाची किंमत मिळाली. हे बरोबरचं चिन्ह आतमध्ये म्हणजे या दुसऱ्या चौकोनाची किंमत आपल्याला ही मिळाली. दुसरा चौकोन म्हणजे कोण आहे? ही दुसरी संख्या आहे. ही दुसरी संख्या आपल्याला 5/4 मिळाली. तर आपल्याला विचारलं आहे काय? दुसरीच संख्या 5/4. मग ही 5/4चा पर्याय जिथे असेल तो पर्याय शोधून आपल्याला त्याला उत्तर म्हणून
लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आपण या स्वाध्यायामधील 5ही उदाहरणं पाहिली. इथं आपण हा स्वाध्याय संपवतो. व्यवस्थित यांचा अभ्यास करा. पाठीमागे दिलेले सर्व उदाहरणांचा अभ्यास करा. अधिकाधिक सराव होऊन तोंडी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा असतो. कितीही मोठं उदाहरण आलं तरी आपली जर बेसिक क्रिया परफेक्ट असतील तर आपण ते कमीत कमी वेळेमध्ये सोडवू शकतो. म्हणून अशा पद्धतीचा सराव करा. या ठिकाणी आपण थांबूया. इथे स्वाध्याय 3.2 संपला. उद्या 3.3 पाहू. धन्यवाद.